खरा खतरनाक कमबॅक असावा तर तो अक्षय खन्नासारखा. तर मित्रांनो, मी का असं बोलतोय, सध्या धुरंधर चित्रपटाच्या माध्यमातून अक्षय खन्ना हे नाव जोरदार चर्चेत आहे. तर मित्रांनो, 2000 सालापासून अक्षय खन्ना यांचं नाव कोणत्याही प्रकारे चर्चेत नव्हतं किंवा कुठेही नाव ते फिल्म इंडस्ट्रीमध्ये नव्हतं. तर त्या माध्यमातून दृश्यम या चित्रपटाच्या माध्यमातून अक्षय खन्ना पुन्हा प्रकाशझोतात आले. या अशा धुरंधर अभिनेत्याविषयी आपण माहीत नसणाऱ्या काही गोष्टी जाणून घेणार आहोत. तर तत्पूर्वी मित्रांनो, आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. तर मित्रांनो, सध्या धुरंधर चित्रपटाच्या माध्यमातून अक्षय खन्ना हे नाव जोरदार चर्चेत आहे. तर मित्रांनो, अक्षय खन्नाच्या पर्सनल लाईफविषयी काही आपण माहीत नसणाऱ्या गोष्टी जाणून घेणार आहोत. तर अक्षय खन्ना यांचा हिमालय पुत्र हा चित्रपट 1997 रोजी रिलीज झाला. ते या चित्रपट पाहिजे एवढं तो चित्रपट चालला नाही आणि त्यावेळी लोकांनी त्यांच्यावर अशी टीका केली की अक्षय खन्ना हा मर्यादित अभिनेता आहे. दुसरी गोष्ट अशी की अक्षय खन्ना हे आजही अविवाहित आहेत. तर त्यांचं अविवाहित राहण्याचं कारण असं आहे, त्यांना एका मुलाखतीमध्ये विचारल्यानंतर ते म्हणतात की मला एकटं राहणं पसंत आहे आणि विवाह म्हणजे एक निर्णय नाही तर ती जबाबदारी आहे आणि त्या विवाहानंतर अनेक तडजोडी कराव्या लागतात, ते मी करू शकत नाही. त्याच्यामुळे त्यांनी अविवाहित राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, सातत्यानं त्यांच्यावर टीका होणारी म्हणजे ते हिरोसारखे दिसत नाहीत, त्यांची बॉडी लँग्वेज वेगळी आहे, त्यांच्या डोक्यावरचे केस गळती होत आहे. अशा अनेक समस्यांना त्यांना तोंड दिलेलं आहे. तरीही त्यांनी कधी हार मानली नाही किंवा फिल्म इंडस्ट्रीमधून त्यांना थोडासा ब्रेक घेतला होता 2000 सालानंतर. पण त्यांचा पुन्हा कमबॅक असा झाला की तो कोणीही विचार करत नव्हतं की अक्षय खन्ना हा माणूस पुन्हा हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये येईल आणि असा जोरदार कमबॅक करेल. तर दृश्यम 2 चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी ते करून दाखवलं. अक्षय खन्ना हे आजच्या सोशल मीडियाच्या युगामध्ये कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नाही आहेत. अक्षय खन्ना नेहमी म्हणतात की मला एकटं राहणं आवडतं आणि त्यातच मी खुश आहे. तसेच अक्षय खन्ना कोणत्याही फिल्म पार्टीमध्ये नसतात. अशी ही अक्षय खन्नाविषयी माहिती मित्रांनो तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.